नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथ्स ऑलिम्पियाडचे चॅप्टर नंबर 1 नोईंग अवर नंबरचे क्वेश्चन सॉल्व करतोय. आपले 20 क्वेश्चन झालेले आहे. ठीक आहे, इथून आता आपण 21 to 30 असे 10 क्वेश्चन्स अजून करूया, जेणेकरून आपला चॅप्टर 1 फिनिश होऊन जाईल. मग ठीक आहे, तर त्याच्यातला बघा क्वेश्चन नंबर 21 काय म्हणतोय बघा. इन अ फॅक्टरी मॅन्युफॅक्चर 1,82,736 cars in the year 21. ठीक है, 2021. 7,68,253 cars in the year 2022 and 8,92,514 in the year 2023. Then how many less cars manufactured in 23 than in 2021 and 2022 together? म्हणजे काय म्हणताय, आपल्याला काय विचारलेलं आहे की 2021 आणि 22 मध्ये जेवढ्या कार्स मॅन्युफॅक्चर्ड झाल्या एका फॅक्टरीमध्ये, ठीक आहे, तर 23 मध्ये जेवढ्या कार मॅन्युफॅक्चर झाल्या या दोघांना मिळून ह्या दोघांना आपल्याला पहिले प्लस करावं लागेल. ठीक आहे ना, तर आपल्याला 20 आणि 22चे 21 आणि 22चे जे टोटल कार मॅन्युफॅक्चर झाले ते आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे, आणि 23 मध्ये जेवढे मॅन्युफॅक्चर झालेले आहे कार्स, ठीक आहे ना, ते किती कमी झाले आहे दोघांना मिळून. या दोन्ही वर्षाचे जे मॅन्युफॅक्चरिंग झालेले कार आहे त्यांची जी टोटल नंबर आहे ती ह्याच्यापेक्षा किती लेस आहे ना, लेस कार्स है ना. हाऊ मेनी लेस कार्स मॅन्युफॅक्चर्ड इन 2023. ठीक आहे, तर आपल्याला बघा लक्षात येऊन बघा, सोपंच आहे. सॉल्युशन बघा कसं आहे हे. आपल्याला सगळ्यात पहिले बघा 21 मध्ये किती कार्स मॅन्युफॅक्चर झाले, 1,82,736. ठीक आहे, त्याच्यानंतर 22 मध्ये किती झाले बघा, 7,68,253. ठीक आहे, हे दोन्ही मिळून किती झाले आता बघा, दोघांना आपण प्लस करू. हे कधी 2021 मध्ये मॅन्युफॅक्चर झालेले आहे कार्स, आणि एवढ्या कार्स किती 2022 मध्ये मॅन्युफॅक्चर झालेले आहे. आपल्याला आहे ना हे दोघांचं टुगेदर है ना, दोघांचं किती झाले 20 आणि 22 मध्ये जे कार्स मॅन्युफॅक्चर किती झाले बघा, 6 + 3 9, 3 + 5 8, 2 + 7 + 2 9, 2 + 8 10, 1 कॅरी ओव्हर झालं, 8 + 6 14 + 1 15, परत 1 कॅरी ओव्हर झालं, 1 + 1 2 + 7 9. तर 9,50,989 टोटल हे टुगेदर है ना, हे टुगेदर कशामध्ये 21 आणि 22 मध्ये एवढे कार्स, हे दोन्ही इयर मिळून एवढे कार्स मॅन्युफॅक्चर झाले. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की 23 मध्ये किती कार्स मॅन्युफॅक्चरिंग झाल्या, 8,92,514. ह्या किती कमी झाल्या आहे ना. हाऊ मेनी लेस कार मॅन्युफॅक्चर्ड इन 23. तर आपल्याला काय करावं लागेल, ह्या ज्या कार नंबर आहे याच्यातून मायनस करायचं आहे. ठीक आहे, तर हे बघा किती आहे, 8,92,514. ह्याच्यातून मायनस करून द्यायचं. आपल्याला किती कार कमी मॅन्युफॅक्चर झाल्या ह्या 2023 मध्ये मॅन्युफॅक्चर झालेल्या आहे कार. ठीक आहे, 2023 मध्ये तर हे किती कमी झाले बघा. आता 9 - 4 केलं तर 5, 8 - 1 7, 9 - 5 केले तर 4, 10 - 2 8, इथून कॅरी ओव्हर झालं आहे 4 झाला इथं, 14 - 9 5. ठीक आहे, पुन्हा इथून कॅरी ओव्हर झालं तर 8, 8 - 8 0. तर किती आले बघा आपले 5,8,4,7,5. ठीक आहे, आपला कुठला ऑप्शन येतोय बघा याच्यातला, बी, ऑप्शन नंबर बी करेक्ट येतोय. ठीक आहे, त्याचा आन्सर काय आला, 5,8,4,7,5 लेस कार्स मॅन्युफॅक्चर्ड इन है ना, लेस कार्स मॅन्युफॅक्चर्ड इन 2023. ठीक आहे ना. आता हे आपण कुठून कम्पेअर केलं, 23 मध्ये एवढ्या कार कमी मॅन्युफॅक्चर झाल्या, कुठून 21 आणि 22 मध्ये जे मिळून टोटल जे मॅन्युफॅक्चर झाले होते त्याच्यापेक्षा एवढ्या कार कमी 23 मध्ये मॅन्युफॅक्चर झालेल्या आहेत.
ठीक आहे, सोपं आहे, काही एवढं अवघड नाही आहे, लक्ष देऊन बघा, येऊन जाईल तुम्हाला. ओके, चला आपण बघूया आता क्वेश्चन नंबर 22. चला क्वेश्चन नंबर 22 बघा. जतीन डिपॉझिटेड ₹35,673 in his bank account on Tuesday and withdrew ₹3,568 on Wednesday. He again deposited ₹24,113 on Friday. What is the total amount of money in his account on Saturday? ठीक आहे, जतीन जे आहे त्यांनी काय केलं की ट्यूजडेला किती रुपीज, ₹35,673 बँक अकाउंटमध्ये डिपॉझिट केले, म्हणजे त्याच्यामध्ये जमा केले. त्याच्यानंतर त्यांनी वेडनेसडेला नेक्स्ट डे है ना, त्यांनी काय केलं ₹3,568 विड्रू केले, म्हणजे त्याच्यातून काढून घेतले अजून. ठीक आहे, तर आपल्याला हे बघा, एवढे रुपये जमा केले, एवढे काढून घेतले, मग याच्यातून एवढा मायनस करून घेऊ आपण, तर आपल्याला उरलेली जी अमाऊंट आहे ती कळून जाईल. त्याच्यानंतर परत त्यांनी काय केलं, ही अगेन डिपॉझिटेड ₹24,113 ऑन फ्रायडे. फ्रायडेला त्यांनी परत ₹24,130 त्याच्यामध्ये जमा केले. तर ह्या दोघांचा जे काही डिफरन्स येईल त्याच्यामध्ये आपण याला ॲड करून टाकू. ठीक आहे, त्याच्यामध्ये ॲड होतील ना, डिपॉझिट करणे म्हणजे त्याच्यात ॲड होतील. ठीक आहे, तर सॅटर्डेला त्यांच्या अकाउंटमध्ये टोटल किती अमाऊंट होती ती आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, तर सोपंच आहे बघा. कसं आहे हे बघा, त्यांनी सगळ्यात पहिले काय केलंय, डिपॉझिट केलंय है ना. किती रुपीज डिपॉझिट केले, ₹35,673 डिपॉझिट केले. ठीक आहे, हे कधी केले त्यांनी, ट्यूजडेला हे डिपॉझिट केले. ठीक आहे, त्याच्यानंतर विड्रॉ केले म्हणजे त्याच्यातून काढून घेतले, म्हणजे आपल्याला त्याच्यातून मायनस करावं लागेल. ठीक आहे, किती रुपीज मायनस करावं लागेल आपल्याला, ₹3,568. ठीक आहे, हे वेडनेसडेला त्यांनी विड्रॉ केले, त्याच्यातून विड्रॉ म्हणजे मायनस करावं लागेल. तर बघा किती येते अमाऊंट आता, हे 13 - 8 केलं तर किती येणार, 5. ठीक आहे, इथून आपलं इथे काय आपण बॉरो केला होता, इथं 6 असणार आहे, तर 6 - 6 केलं तर इथं 0 येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर 6 - 5 केले तर 1, 5 - 3 2 आणि हे 3, म्हणजे ₹32,105 त्यांच्या अकाउंटमध्ये आता बॅलन्स आहे. ठीक आहे, परत त्यांनी काय केलं, फ्रायडेला ₹24,113 डिपॉझिट केले. आता डिपॉझिट केलं म्हणजे याच्यामध्ये ॲड होणार, किती ॲड होणार, ₹24,113 जे आहे त्याच्यामध्ये ॲड होणार. ठीक आहे, ॲड केलं तर आपण बघा किती येते, 5 + 3 8, हे 1, हे 2, 2 + 4 6 आणि 3 + 2 5, तर 56,218. ठीक आहे, 56,218 येते. याच्यामधलं आपलं कुठलं ऑप्शन येते, हे बघा, याच्यामधलं आपलं ऑप्शन येतं ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, सोपं आहे. हे यांनी विड्रॉ केले होते. ठीक आहे ना, विड्रॉ केले बुधवारी, म्हणजे मग आपलं विड्रॉ करणे म्हणजे पैसे काढणे. एवढे पैसे होते ट्यूजडेला, त्याच्यातून एवढे विड्रॉ केले, एवढे उरले. पुन्हा सॅटर्डेला त्यांनी फ्रायडेला त्यांनी काय केलं, फ्रायडेला एवढं डिपॉझिट केलं, म्हणजे त्याच्यामध्ये प्लस करावं लागेल आपल्याला या अमाऊंटमध्ये. तर उरली किती रक्कम आपल्याला सॅटर्डेला त्यांच्या अकाउंटमध्ये टोटल किती आहे ना, बघा, टोटल अमाऊंट ऑफ मनी इन हिज अकाउंट ऑन सॅटर्डे. सॅटर्डेला एवढी अमाऊंट त्यांच्या अकाउंटमध्ये होती. ठीक आहे, तर आन्सर काय येतो याचा, आन्सर नंबर ए, 56,218. ओके, चला बघूया आता क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23 बघा. द डिस्टन्स बिटवीन आकाश स्कूल अँड हिज होम इज 2 किलोमीटर 385 मीटर. एव्हरी डे ही वॉक्स टू अँड फ्रॉम द स्कूल. ठीक आहे, कॅल्क्युलेट द टोटल डिस्टन्स कवर्ड बाय हिम फ्रॉम मंडे टू फ्रायडे. ठीक आहे, आकाश जो आहे त्याचा स्कूल जो आहे त्याच्या घरापासून किती आहे डिस्टन्स त्याचा,
2 किलोमीटर 385 मीटर. ठीक आहे, घरापासून शाळेची जी डिस्टन्स आहे ती किती आहे? 2 किलोमीटर आणि 385 मीटर आहे. एव्हरी डे ही वॉक्स टू अँड फ्रॉम द स्कूल. तो रोज शाळेला जातो आणि शाळेतनं परत घरी येतो. ठीक आहे, म्हणजे जायला 2 किलोमीटर 385 मीटर, परत यायला 2 किलोमीटर आणि 385 मीटर, हे रोजचं त्याचं तेवढं डिस्टन्स होतंय. ठीक आहे ना, याला म्हणजे याला 2 टाइम्स करावं लागेल, जायला एवढं डिस्टन्स आणि यायला पण एवढं डिस्टन्स. ठीक आहे, तर हे एका दिवसाचं येईल. तर आपल्याला काय करायचं? कॅल्क्युलेट द टोटल डिस्टन्स कवर्ड बाय हिम फ्रॉम मंडे टू फ्रायडे. मंडे पासून फ्रायडे पर्यंत तो, म्हणजे टोटल किती दिवस होतात? 5 दिवस होतात. एका दिवशी जो आहे ना, याचा जाणे आणि येणे आहे ना, 2 किलोमीटर 385 मीटर जातो आणि परत तिथं परत येतो, म्हणजे याचं डबल करावं लागेल आपल्याला. एका दिवसात एवढे डिस्टन्स कव्हर करतो तो. तर 5 दिवसात किती करेल ते मल्टिप्लाय बाय 5 केलं तर आपला ॲन्सर येऊन जाणार. तर बघा कसं सॉल्व्ह करायचं याला. किती डिस्टन्स आहे? 2 किलोमीटर 385 मीटर. ठीक आहे, हे एका साईडची डिस्टन्स आहे, म्हणजे घरापासून शाळेची. मग शाळेपासून घरी पण येतो तेव्हा तो 2 किलोमीटर 385 मीटर. ठीक आहे ना, ह्या दोघांचं आपल्याला एक तर प्लस करा किंवा इंटू 2 केलं तरी चालतंय. ठीक आहे, आता बघा की एका दिवसात तो किती डिस्टन्स कव्हर करतो? 5 + 5 10, 1 कॅरी ओव्हर झालं, 9 + 8 17. ठीक आहे, 1 कॅरी ओव्हर झाला, 3 + 6 6 + 1 7 है ना. ठीक आहे, एवढं मीटर आणि 2 + 2 4 किलोमीटर. ठीक आहे, रोज तो 4 किलोमीटर 770 मीटरचा डिस्टन्स तो कव्हर करतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? किती कॅल्क्युलेट करायचं आहे? मंडे टू फ्रायडेचे टोटल डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, तर आपल्याला इंटू 5 करावं लागेल याच्यामध्ये. तर याच्यामध्ये इंटू 5 केलं तर बघा काय होईल. ठीक आहे, आता इथे बघा पहिले आपण ना 770 मीटरला 5 ना, 770 इंटू 5 करून बघू पहिले. आणि 4 किलोमीटरला ते पण दोघांना वेगवेगळं आपण करू. कारण काय होईल बघा, हे बघा इंटू 5 4 किलोमीटर आणि हे इंटू मीटरमध्ये. ठीक आहे, आता मीटरमध्ये किती येते बघा, 5 0 5, 5 0 0, 5 7 35 है ना. 3 कॅरी ओव्हर झाले, 5 7 35 आणि हे 38 मीटर हे येणार आहे मीटरमध्ये. ठीक आहे, आणि किलोमीटर किती येणार? 20 किलोमीटर. आता इथे बघा आपल्याला माहिती आहे 1000 मीटरमध्ये 1 किलोमीटर होतो. तर आता 3000 म्हणजे 3 किलोमीटर. तर हे 3 किलोमीटर जे आहे आपण इथं ॲड करून टाकूया. तर 23 किलोमीटर येणार आहे. ठीक आहे, हे येणार इथं 23 किलोमीटर. हा ना, इथला जो 3 आहे ना, इकडे आपण मीटरला किलोमीटरमध्ये कन्वर्ट केलं आणि उरलं काय आता इथं मीटरमध्ये 850 मीटर. ठीक आहे, तर रोज म्हणजे रोज तो काय करतोय? 2 किलोमीटर 385 मीटर त्याचा डिस्टन्स आहे शाळेपासून घराचा. मग परत शाळेतून घरी येतो है ना, घरून शाळेला जातो 2 किलोमीटर 385 मीटर, परत शाळेतून घरी येतो, एवढं डिस्टन्स कव्हर करतो. दोन्ही मिळून किती? 4 किलोमीटर 770 मीटर तो कव्हर करतो. आता आपल्याला मंडे टू फ्रायडे 5 दिवस होतात. ठीक आहे ना, तर 5 दिवसामध्ये तो किती करणार? तर आपण 4 किलोमीटरमध्ये केलं तर 20 किलोमीटर येणार आणि 770 मीटरमध्ये केलं तर 3850 मीटर येणार. ठीक आहे ना, तर हे 3000 मीटर जे आहे ना, याला किलोमीटरमध्ये आपण घेऊन घेऊया. ते 23 किलोमीटर येते आणि उरतात किती? 850 मीटर. त्याचा आन्सर कुठला येतोय? आन्सर आहे बघा बी नंबरचा है ना, ऑप्शन नंबर बी याचा करेक्ट आन्सर आहे. ओके, सोपं आहे, कळालं आहे? काही नाही, एकदम सोपं आहे. हे तुम्ही सगळं 5th स्टँडर्डमध्ये होतं तुम्हाला. मीटर किलोमीटरला ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन सगळंच होतं. ठीक आहे, त्यामुळे त्याचं ते रिव्हिजन करून घ्या एकदा, सोपं होऊन जाईल तुम्हाला. काही एवढं अवघड नाही आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 24. चला क्वेश्चन नंबर 24 बघा. 950 crank cases are manufactured every day in a factory.
ठीक आहे. एक फॅक्टरी आहे, त्याच्यामध्ये 950 क्रँक केसेस. आता हे एक प्रोडक्ट आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये कन्फ्यूज नका होऊ क्रँक केसेस कशाला म्हणतात काय वगैरे. तर 950 प्रोडक्ट जे आहे ते तयार होतात एका फॅक्टरीमध्ये एव्हरी डे, रोज. ठीक आहे. हाऊ मेनी सच केसेस विल बी मॅन्युफॅक्चर्ड ऑल टुगेदर इन द मंथ्स ऑफ ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर. ठीक आहे. तर आपल्याला 3 महिन्यामध्ये मिळून किती प्रोडक्ट तयार होतात अशा प्रकारचे. एका दिवसात 950 होतात, तर 3 महिन्यामध्ये किती प्रोडक्ट तयार होतात ते आपल्याला काढायचे. अज्युम दॅट द फॅक्टरी वर्क्स ऑन ऑल डेज इन दीज 3 months. 3 महिन्यामध्ये प्रत्येक दिवस फॅक्टरी चालू होती. ठीक आहे. एकही दिवस सुट्टी नव्हती. याचा अर्थ आहे की आपल्याला जेवढे एका मंथमध्ये जेवढे दिवस असतात ते सगळे कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, ऑक्टोबरमध्ये किती दिवस असतात 31, नोव्हेंबरमध्ये 30, डिसेंबरमध्ये 31, असे टोटल करून किती होतात 92 डेज होतात. ठीक आहे. तर एका दिवसामध्ये 950 प्रोडक्ट तयार होतात, तर 92 डेजमध्ये किती प्रोडक्ट तयार होणार हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा कसं आहे सॉल्युशन याचं. इथे थोडं जागेचं आहे बघा, इथे आपण करूया सोल्युशन याचं. एका दिवसात किती प्रोडक्ट तयार होतात 950 है ना, इन अ डे, एका दिवसात. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, टोटल डेज बघा. ऑक्टोबरमध्ये किती डेज असतात, ऑक्टोबरमध्ये 31, नोव्हेंबरमध्ये 30 आणि डिसेंबरमध्ये 31, म्हणजे टोटल किती 92 डेज झाले आता हे. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे 950 इंटू 92 करायचं आहे. ठीक आहे. आता मी जनरली 0ला करत नसतो. मी पहिले काय करतो, हे फक्त 95 इंटू 92 करून घेऊ आणि नंतर एक 0 लावून देऊ आपण. तर 2 5 10, 1 कॅरी ओव्हर झालं, 2 9 18 प्लस 1 19. ठीक आहे. 9ला 9 5 45, 4 कॅरी ओव्हर झालं, 9 9 81 प्लस 4 85. ठीक आहे. हे किती झाले बघा आता, हे 0, 9 प्लस 5 14, 1 कॅरी ओव्हर झाला, हे 5 प्लस 1 6 प्लस 1 7 आणि हे 8. ठीक आहे. आणि 1 0 आपण याच्यामध्ये केलाच नाही आहे, तर 1 0 इथे लावून देऊया. तर किती आलं 87400. तर आपला याच्यापैकी कुठला आन्सर येतो आपला डी नंबरचा 87400. तर आपला आन्सर काय आहे, आन्सर नंबर डी. ओके. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन नंबर 25 बघा. अंश मल्टिप्लाइड 160 बाय 89 इन्स्टेड ऑफ मल्टिप्लाइंग बाय 79. ठीक आहे. अंश जो आहे ना त्यांनी काय केलं की 160 मध्ये 89चं मल्टिप्लिकेशन करायचं होतं, तर त्यांनी काय केलं, नाही सॉरी, इन्स्टेड ऑफ मल्टिप्लाइंग बाय 79, 160 मध्ये 79नी मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे होतं, तर त्यांनी 160 मध्ये 89नी मल्टिप्लिकेशन करून दिलं. ठीक आहे. आता ही नंबर मोठी आहे, ही छोटी आहे, तर हा आन्सर मोठा येणार आहे ना. तर हाऊ मच वॉज हिज आन्सर ग्रेटर दॅन द करेक्ट आन्सर. त्याचा ऍक्च्युली त्याला काय करायला पाहिजे होतं आपण बघूया सोल्युशनमध्ये. अंशला काय करायला पाहिजे होतं की 160 मध्ये 79चं मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे होतं. ठीक आहे. तर पण त्यांनी काय केलं 160 मध्ये 89चं मल्टिप्लिकेशन करून टाकलं. तर त्याचा पहिलं करेक्ट आन्सर काय यायला पाहिजे होता. तरी तर बघा आता हे 0 राहू देऊ आपण, 16नी है ना 79ला मल्टिप्लिकेशन करू. हां 16 9 किती होतात 144 है ना. 144चे 4 आले, 14 तुमचा कॅरी ओव्हर झाला. 16 7 किती होतात 112, म्हणजे किती झाले बघा 6 2 1 126. तर हे 126 आणि 1 0. ठीक आहे. त्यांनी जर अंशला काय करायला पाहिजे होतं 160 मध्ये 79चं मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे होतं, पण त्यांनी काय केलं, त्यांनी है ना 160ला 89नी मल्टिप्लाय करून टाकलं. मग 89नी मल्टिप्लाय केल्यावर किती येणार 16 9 144 चे 4 है ना, 14 कॅरी ओव्हर झालाय. ठीक आहे. 16 8 128,
किती आले बघा, हे 8 + 4 12 है ना, 1 कॅरी ओव्हर झाला, 3 + 1 4 आणि हे 142 आणि 1 0. ठीक आहे. आता हे काय झालं आपलं, हा जो त्याला काय करायला पाहिजे होतं, 79 मल्टिप्लाय करायला पाहिजे होतं, पण त्यांनी चुकून 89 मल्टिप्लाय केलं. तर 89 मल्टिप्लाय केल्यावर जो आन्सर आला आहे तो ॲक्च्युअल जो करेक्ट आन्सर यायला पाहिजे होता त्याच्यापेक्षा किती जास्ती आहे. तर याच्यातून आपण याला मायनस करूया. ठीक आहे ना. त्याच्यातून आपण जर हे 12640 मायनस केलं, किती येते बघा, 0 - 0 4 - 4 0 है ना, 12 - 6 येणार, इथे 3 होणार, 3 - 2 1 येणार आणि 1 - 1 0. ठीक आहे. तर 1600 येते. 1600नी जास्ती यायला लागलाय. हा जो आन्सर आहे तो 1600नी जास्ती यायला लागलाय. त्याचा आन्सर काय येतोय, आन्सर नंबर 1. ठीक आहे, कळालं. हे बघा, अंशला काय करायला पाहिजे होतं, 79नी मल्टिप्लाय करायला पाहिजे, मग त्याचा करेक्ट आन्सर काय आला असता, एवढा आला असता. पण त्यांनी काय केलं, 89नी मल्टिप्लाय केलं. 89नी मल्टिप्लाय केल्यावर हा आन्सर जास्ती आला. किती जास्ती आला, करेक्ट है ना, जो करेक्ट जे आन्सर आहे त्याच्यापेक्षा किती जास्ती आहे, तर याच्यात मायनस केलं तर 1600 जास्ती आहे. ठीक आहे. हे बघा, याच्यापेक्षा अजून एक सोपं सांगू का तुम्हाला मी, याचा आन्सर आला, सिंपल आहे तसं बघितलं तर. त्याला हे बघा 89नी मल्टिप्लाय केलं त्यांनी, ॲक्च्युली करायला पाहिजे होतं 79नी. ह्या दोघांमध्ये किती डिफरन्स आहे, 10चा डिफरन्स आहे. आणि कशामध्ये मल्टिप्लाय करायला पाहिजे होतं, 160मध्ये, पण डिफरन्स किती आला, 10चा डिफरन्स आला. तर 160 × 10 किती येतात, 1600 येतात. अशा प्रकारे पण आपण शॉर्टकटमध्ये याला करू शकतो. हे बघा, ही नंबर तर सेमच आहे ना दोन्हीकडे. ठीक आहे ना, फक्त ह्या नंबरमध्ये जो डिफरन्स आहे, कितीचा डिफरन्स आहे, 10चा है ना. तर 10चा डिफरन्स आपल्याला इथून आपल्याला कळून जाईल. 160 × 10 केलं तर 1600चा डिफरन्स आहे दोघींमध्ये. ठीक आहे. चला, क्वेश्चन नंबर 26 बघूया. चला, क्वेश्चन नंबर 26 बघूया आता. फिल इन द ब्लँक्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. आता ॲक्च्युली हा खूप मोठा क्वेश्चन आहे, आपल्याला बोर्डवर पण जागा पुराने लागली आहे. याच्यामध्ये ॲक्च्युली 3 वेगवेगळे क्वेश्चन्स दिलेले आहेत. ठीक आहे. हा एक क्वेश्चन दिला आहे, त्याचा आन्सर P येणार. हा एक क्वेश्चन दिला आहे, त्याचा आन्सर Q येणार. तिसरा जो क्वेश्चन दिला आहे त्याचा आन्सर R येणार. ठीक आहे. आपल्याला ह्या तिघांची पण व्हॅल्यू काढायची आहे, P, Q आणि R ची. आपण एक एक करून सॉल्व्ह करूया, कारण आपल्याकडे जागा पण नाही आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले बघा, पहिलावाला बघू काय आहे ते. पहिलावाला क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा, द नंबर ऑफ 3 डिजिट ऑड नंबर्स कॅन बी फॉर्म बाय युझिंग द डिजिट 157 इच ओनली वन्स इज P. ठीक आहे. आता 157 आपल्याला ते 3 नंबर दिलेले आहेत, 157. ठीक आहे. याच्यापासून आपल्याला किती आपण डिजिट तयार करू शकतो, 3 डिजिट नंबर, ते बघायचं आहे. तर एक तर पहिले 157च येतोय. दुसरा, आता आपण काय करू शकतो, 1ला इथेच ठेवायचं, 57ची रिप्लेस करून टाकायची 1 है ना, 7 5 येऊन जाणार. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, आता नंतर 517 करू शकतो याला, है ना. 5ला इथे घेतलं, 1 इथे घेतलं, 517, परत तिथे काय करू शकतो, 571. ठीक आहे. त्याच्यानंतर 7ला पहिले स्टार्टिंगला घेऊया ना, 7ला स्टार्टिंगला घेतलं तर 751. ठीक आहे. आता आपण काय करू शकतो, 715. असे टोटल 6 नंबर आपण करू शकतो. आणि हे सगळे ऑडच आहेत, कारण सगळ्याच्या युनिट प्लेसला ऑड नंबर आहेत. तर तिन्ही 6च्या 6 नंबर जे आहे ते ऑड नंबर येतात. ठीक आहे. आपण असे 6 डिजिट तयार करू शकतो. तर P ची व्हॅल्यू काय येणार, P ची व्हॅल्यू येणार 6. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. P ची व्हॅल्यू किती आली आपली, 6. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतंय बघा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये द सम ऑफ द प्लेस अँड फेस व्हॅल्यू ऑफ 2 इन द नंबर 9267 इज Q. आता 2ची प्लेस व्हॅल्यू काय आहे, तर 100 प्लेसवर आहे तर तो 200
है ना. तर प्लेस व्हॅल्यू काय झाली याची 200. प्लेस व्हॅल्यू 200 2ची प्लेस व्हॅल्यू. आणि फेस व्हॅल्यू काय आहे, फेस व्हॅल्यू आहे 2. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं, दोघांचा सम काढायचं. तर किती येतं हे 202. म्हणजे क्यूची व्हॅल्यू किती आली आपली 202. हे लक्षात ठेवा. 6 पी म्हणजे 6, क्यू म्हणजे 202. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, थर्ड नंबरचं काय दिलंय बघा. थर्ड नंबर दिला आहे, इफ द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर 5m6828 इज 5 into 1 lakh plus 6 into 1000, 8 into 100, 2 into 10 plus 8 into 1, then the value of m is. आता इथे बघा हे 8 जे आहे इथे आला आहे 8 into 1, 2 into 10 पण आला आहे, 8 into 100 पण आला आहे, 6 into 1000 पण आला आहे. ठीक आहे. पण आता इथे 1000 नंतर आपला काय असतो 10,000. पण इथे 10,000चं इथं मिसिंग आहे. म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती असायला पाहिजे 0 असायला पाहिजे. 0 into 10,000 केलं तर किती होणार 0च येणार आहे. आणि उरलं काय मग 5 into 1 lakh. ठीक आहे. तर हे 5 lakhच्या इथे आहे. ठीक आहे ना. तर बरोबर हे 10,000 नाही आहे, लॅक आहे, 1 lakh. है ना. 5 lakh. ठीक आहे. 6,000 है ना, याची काहीच व्हॅल्यू नाही आहे, 0 आहे. तर 6,828 है ना. तर 5 lakh 5 into lakh है ना, 6 into 1000 म्हणजे 10,000चा जो आहे तर एमची व्हॅल्यू जी आहे ती 0 असायला पाहिजे. तर इथं आरची व्हॅल्यू काय आहे 0. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता इथे आपल्याला हे जे 4 ऑप्शन आहे याच्यामध्ये पीची व्हॅल्यू, क्यूची व्हॅल्यू आणि आरची व्हॅल्यू बघायची. आता पीची 6 कुठे दिसते आपल्याला 1 आणि हे बी आणि सी मध्ये आहे. ठीक आहे. बी आणि डी मध्ये. त्याच्यानंतर क्यू इथे बी मध्ये 200 आहे है ना, इथे 202 आहे. तर मग आपला आन्सर कुठला येणार आहे डी नंबरचा आन्सर येणार. आणि आरची व्हॅल्यू इथे पण 0 आहे. त्याचा करेक्ट आन्सर कुठला येतोय है ना, ऑप्शन नंबर डी याचा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. चला, आहे ना, सोपं आहे. 3 वेगवेगळे क्वेश्चन दिलेले आहे आणि तिघांचेही एकामध्येच आपल्याला आन्सर विचारलेला आहे. आणि त्यांना पी क्यू आर त्याचे आन्सर जे आहे ना, पी क्यू आर त्याला देऊन दिलंय, तर यांचे तिघांचे आन्सर असे येतात. ठीक आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 27. चला क्वेश्चन नंबर 27 बघा. द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यूज ऑफ 8 in the greatest and the smallest 4-digit numbers formed by using the digits 3805. Each digit should used only once. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला 4 डिजिट दिलेले आहे, याच्यापासून आपल्याला 4 डिजिट ग्रेटेस्ट नंबर आणि 4 डिजिट स्मॉलेस्ट नंबर तयार करायचं आहे. आणि त्या दोघांमध्ये जे 8ची जी प्लेस व्हॅल्यू आहे है ना, त्यांचा काय डिफरन्स येईल. ठीक आहे. तर इथे बघा सॉल्युशन कसं आहे याचं. आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे 4 डिजिट ग्रेटेस्ट नंबर तयार करायची आहे याच्यापासून. आता आपल्याला कुठले कुठले डिजिट दिलेले आहे 3, 8, 0 आणि 5 असे आपल्याला 4 डिजिट दिलेले आहे. आता ग्रेटेस्ट नंबर आपल्याला तयार करायचा आहे. ग्रेटेस्ट नंबर किती येणार याचं सगळ्यात पहिले है ना. ग्रेटेस्ट नंबर जेव्हा आपल्याला फॉर्म करायचं असेल तर पहिले सगळ्यात मोठी नंबर लिहितो, मग त्याच्यापेक्षा छोटी नंबर लिहितो आणि त्याच्यापेक्षा छोटी मग किती आहे 3 आणि सगळ्यात छोटी आहे 0. तर ही झाली ग्रेटेस्ट नंबर. आता स्मॉलेस्ट नंबरमध्ये आपण सगळ्यात पहिले स्मॉल नंबर लिहितो. आता इथं 0 स्मॉल आहे, पण 0 पासून आपल्याला माहिती आहे 0 पासून कुठलीच नंबर स्टार्ट होत नाही. तर मग त्याच्यापेक्षा लहान कुठली आहे 3, तर 3 पासून स्टार्ट करावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला 0 घ्यावं लागेल. 0ला आपण स्किप पण करू शकत नाही कारण 4 डिजिट नंबर तयार होणार नाही म्हटलं. तर 3, 0
आणि त्याच्यानंतर काय आहे 3 झालं, 0 झालं, 5 आणि मग सगळ्यात लास्टला येते 8. ठीक आहे, तर ही झाली ह्या ज्या आपल्याला डिजिट दिलेल्या आहे 3805 याच्यापासून तयार होणारी ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर ही आहे आणि स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर ही आहे. आता इथे बघा 8ची प्लेस व्हॅल्यू इथे किती आहे, 8ची प्लेस व्हॅल्यू 8000 आहे. ठीक आहे, आणि इथे किती आहे स्मॉलेस्ट नंबरमध्ये 8ची प्लेस व्हॅल्यू 8 आहे. आणि मग याचा दोघांचा डिफरन्स किती येणार आपल्याला तेच काढायचं ना, द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यूज ऑफ 8 है की नाही इन द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर है ना, फॉर्म बाय युजिंग द हे 4 डिजिट यूज करून आपल्याला ग्रेटेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबरची जे तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे 8ची प्लेस व्हॅल्यू आहे दोन्हीमध्ये त्यांचा काय डिफरन्स आहे. तर हे बघा याच्यातून 8 मायनस केलं तर किती येणार 7992 है ना, 7992 येणार. त्याचा आन्सर कुठला आहे तो आन्सर नंबर सी. ठीक आहे, सोपं आहे, काही एवढं अवघड नाही आहे. ठीक आहे, आपल्याला 4 नंबर दिलेले आहे त्याच्यापासून पहिले ग्रेटेस्ट नंबर तयार करायची आहे, मग स्मॉलेस्ट नंबर करायची आहे. त्याच्यामध्ये 8ची प्लेस व्हॅल्यू ग्रेटेस्टमध्ये 8000 आहे, स्मॉलेस्टमध्ये 8 आहे. या दोघांचा डिफरन्स आणि आपल्याला डिफरन्सच काढायचा आहे. तर आन्सर काय येतोय आन्सर नंबर सी येतोय. ओके, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 28. चला क्वेश्चन नंबर 28 बघा काय म्हणताय, स्टेट टी फॉर ट्रू अँड एफ फॉर फॉल्स. तर इथे काय झालेलं आहे इथे बघा 1 2 3 4 असे 4 क्वेश्चन्स दिलेले आहे. ठीक आहे, ते एकाच क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत. आपण काय करू 1 बाय 1 आपण त्याला सॉल्व्ह करू. आपल्याला जसं आता 1 आहे तो ट्रू आहे का फॉल्स आहे, ट्रू आहे का फॉल्स आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर पहिला आपल्याला काय दिलेलं बघा, द नंबर ऑफ डिजिट्स इन द डिफरन्स ऑफ स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर अँड ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर इज 4. ठीक आहे, त्याचं बघा कसं सॉल्युशन बघा. काय म्हटलं आपल्याला की द नंबर ऑफ डिजिट इन द डिफरन्स ऑफ स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर. स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर काय असतो 1000. ठीक आहे, अँड ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर काय असतो 99. ठीक आहे, तर यांचा जर डिफरन्स आपण काढला आपल्याला किती डिजिट नंबर मिळेल बघा सॉरी 1000 जो आहे तो ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर आहे आणि 99 जो आहे तो 1000 जो आहे तो स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर आहे आणि 99 जो आहे तो ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर आहे. ठीक आहे, या दोघांचा डिफरन्स किती येतो बघा 10 मायनस 9 केल्यावर 1 इथे हे होऊन जाणार 99. 99 मधून 9 मायनस केले तर 901. तर आपल्याला 3 डिजिट नंबर मिळतोय. ठीक आहे, 4 डिजिट नंबर मिळत नाही. याचा अर्थ काय की जो स्टेटमेंट फर्स्ट आहे तो कसा आहे आपला फॉल्स आहे. हा स्टेटमेंट जो आहे आपला फॉल्स आहे. लक्षात ठेवा, आपल्याला याचा आन्सर असं मग द्यायचं आहे. ठीक आहे, सेकंड नंबर बघा. आता सेकंड नंबरमध्ये काय म्हणताय, प्लेस व्हॅल्यू ऑफ 9 इन ह्या नंबर दिले आहे 9743042000 इज 90 करोड. आता असा जो नंबर दिलेला असेल ना आपल्याला रीड करायला थोडं कठीण जाते. आता आपण एक पिरियड बघितला होता इंडियन नंबर सिस्टममध्ये. आपण पहिले 3 नंबर सोडून एक कॉमा देतो, हा एक पिरियड झाला. म्हणजे हे झाले 100. त्याच्यानंतर 2 सोडून देतो, हे झालं 1000. त्याच्यानंतर हे झालं लाख आणि हे झालं करोड. म्हणजे हे नंबर किती आहे आता बघा आपल्याला रीड करायला किती सोपं झालं. 97,43,04,200. ठीक आहे, आपण जसंच कॉमा दिलं की आपल्याला रीड करायला खूप सोपं जाते. असंच जर नंबर दिला असेल तर थोडासा कठीण जाते ना आपल्याला. तर ही नंबर काय दिलेली आपली 97 करोड. म्हणजे 9ची जी प्लेस व्हॅल्यू किती आहे 90 करोड आहे. ठीक आहे ना, कारण हे करोडची फॅमिली आहे ना. हे करोड आहे, हे लॅक आहे, हे 1000 आहे, हे 100 आहे. तर इथं 90 करोड दिलेलं आहे, याचा अर्थ हे ट्रू आहे. 9ची जी प्लेस व्हॅल्यू 90 करोड येत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्डमध्ये काय दिलेलं बघा 1 लाख इज इक्वल टू 1000. 1 लाख इज इक्वल टू 1000. ठीक आहे, तर 1 लाख मध्ये बघा किती झिरो असतात 1 2 5 झिरो असतात. ठीक आहे ना, तर इथं 1000 इंटू 1000 केल्यावर आपल्याला किती झिरो यायला पाहिजे 1000 मध्ये किती 6 झिरो असणार ना.
आहे की नाही, ह्या 1000चे 3 आणि ह्या 1000चे 3 टोटल 6 असणार आहे. मग इथं जो आहे हे जे आहे 100,000च्या इक्वल नसणार आहे. ठीक आहे, इथे जर आपल्याला एक झिरो अजून असता, ठीक आहे ना, 10 लाख इज इक्वल टू 100,000 होतात. ठीक आहे, म्हणजे हा जो स्टेटमेंट आहे हा पण कसा आहे तुमचा फॉल्स स्टेटमेंट आहे. ठीक आहे ना, इथे जर आपलं 1 लाख इज इक्वल टू 100,000 जर दिलं असतं तर ते करेक्ट झालं असतं. ठीक आहे, पण 1000 म्हटलं तर इथं 6 झिरो येतात, त्याच्यामुळे हे इक्वल नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 4th नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे. The sum of the number 6879 and the number formed by reversing the digits of 6879 is 16665. याचं काय म्हणायचं आहे याच्यामध्ये की एक नंबर दिलेला आहे आपल्याला 6879. ठीक आहे, आणि आता आपल्याला काय करायचं आहे की यांचा जो ऑर्डर आहे तो रिव्हर्स करून टाकायचा आहे. म्हणजे आता 6 इथं आलाय फर्स्ट आहे ना, इथं लास्टला लिहायचं आहे. 9 लास्टला आलाय त्याला फर्स्टला लिहायचं आहे. तर कसं करावं लागेल, इथे 9, हा 7 इथे, हा 8 इथे आणि हा 6 इथे. मग या दोघांचा सम किती येते बघा, 9 + 6 किती येतात 15, 1 कॅरी ओव्हर झाला. 8 + 8 16, 1 कॅरी ओव्हर झाला. 9 + 7 16, 1 कॅरी ओव्हर झाला. 7 + 9 16, 16665 येत आहे. हे म्हणजे बरोबर आलं. याचा अर्थ आहे हा पण स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे. तर आपल्याला बघा काय आन्सर मिळाला आहे. फर्स्ट जो आहे तो फॉल्स आहे, फर्स्ट आहे फॉल्स. सेकंड जो आहे तो आहे ट्रू आहे. थर्ड जो आहे तो फॉल्स आहे आणि फोर्थ जो आहे तो ट्रू आहे. तिथे बघा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. त्याच्यामध्ये बघा फर्स्ट फॉल्स कुठे कुठे दिसते, बी आणि डी मध्ये आहे. ते ह्यापैकी 2 पैकी एक करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर आपल्याला सेकंडमध्ये ट्रू कुठला आला आहे, डी मध्ये येतोय. ठीक आहे, आणि थर्ड फॉल्स आणि फोर्थ परत ट्रू. तर म्हणजे याचा आन्सर कुठला येतोय, आन्सर येतोय ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, सोपं आहे. प्रत्येक असे 3 ऍक्च्युली 4 क्वेश्चन दिले ते एकाच क्वेश्चन मध्ये दिलेले आहे. तर आपल्याला प्रत्येक एक क्वेश्चन बघून घ्यायचं की त्याच्यामध्ये ट्रू कुठला आहे, फॉल्स कुठला आहे, आणि ह्या हिशोबाने आपल्याला इथे कुठला ऑप्शन येते तो सिलेक्ट करायचा आहे. ओके, सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष देऊन बघा, व्हिडिओ परत रिपीट करून बघा तुम्हाला जर समजलं नाही तर. ठीक आहे, सगळं सोपंच आहे, काही एवढं कठीण नाही आहे. हां, चला बघूया आपण आता क्वेश्चन नंबर 29. बघा क्वेश्चन नंबर 29 काय म्हणते बघा. इफ अ न्यू नंबर इज फॉर्म बाय interchanging the tens and thousands place digits of 8727, then what is the relation between them. म्हणजे 2 नंबर, पहिली आपल्याला एक नंबर दिलेली आहे. ह्या नंबरमध्ये जर आपण 1000 आणि 10s प्लेसचं जर जे डिजिट आहे ते आपण इंटरचेंज केले, म्हणजे याच्या जागी ह्याला आणि याच्या जागी याला असं ठेवून दिलं, इंटरचेंज करून टाकलं, तर याच्यामध्ये जी ओरिजिनल नंबर आहे आणि जी नवीन नंबर तयार होईल त्याच्यामध्ये काय रिलेशन येणार. बघा सोल्युशन खूप सोपं आहे, काही करायची गरज नाही आहे. बघा नंबर काय दिलेला आहे आपल्याला, 8727. 8727 ही आपल्याला नंबर दिलेली आहे, ओरिजिनल नंबर. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय म्हटलंय की यांचे जे 10s आणि 1000 प्लेस चेंज करून द्यायचा. 10s प्लेस जो आहे ना, 10sला 1000च्या जागी ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि 1000ला जो आहे 10sच्या जागी ठेवायचं आहे. तर ही जे नवीन नंबर तयार झाली. आता ह्या दोघांमध्ये काय रिलेशन दिसतंय आपल्याला, ही नंबर मोठी आहे, ही छोटी आहे. तर न्यू नंबर जी आहे ही ओरिजिनल नंबर आहे. ठीक आहे, ओरिजिनल आहे आणि ही न्यू नंबर आहे. आता ही न्यू नंबर कशी आहे, छोटी आहे ओरिजिनल नंबरपेक्षा. तिथं बघा न्यू नंबर इज स्मॉलर दॅन द ओरिजिनल नंबर, म्हणजे याचा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन नंबर बी येणार आहे. ठीक आहे ना, एकदम सोपं आहे, काही नाही. जी नंबर दिलेली आहे त्याचे फक्त आपल्याला इंटरचेंज करायचे, प्लेस इंटरचेंज केलं तर जी नवीन नंबर येते ती ओरिजिनल नंबरपेक्षा छोटी आहे, हेच आपल्याला सांगायचं आहे. ओके, तर आन्सर काय येतो ऑप्शन नंबर बी. ओके, चला आता क्वेश्चन नंबर 30 बघूया. लास्ट क्वेश्चन आहे. चला
चला क्वेश्चन नंबर 30 काय म्हणतोय बघा, मॅच द फॉलोइंग. कॉलम 1 दिलाय, कॉलम 2 दिलेला आहे. ठीक आहे, पहिल्या कॉलम मध्ये असे आपल्याला नंबर्स दिलेले आहे, सेकंड कॉलम मध्ये पण त्याला आपल्याला मॅच करायचं आहे. ठीक आहे, याच्या इक्वल कुठलं आहे. ठीक आहे, तर जसं आता बघा पहिलं काय दिलेलं आहे, 100 crores, 100 crores. ठीक आहे, तर 100 आणि करोड, करोड मध्ये किती 7 झिरो असतात बघा, 1 2 3 4 5 6 आणि 7. आता याला 100 करोडला आपल्याला याच्यामध्ये हे आहे तुमचं इंडियन मध्ये. ठीक आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला इंटरनॅशनल मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे ते बघावं लागेल. ठीक आहे, 100 करोडला इंटरनॅशनल मध्ये काय लिहितो आपण. इथं बघा आपण माहिती आहे, आपण हे आपलं झालं आहे 100 करोड म्हणजे आपलं झालं आहे इंडियन नंबर सिस्टम मध्ये. ठीक आहे, आपण इंटरनॅशनल नंबर सिस्टम मध्ये काय करत असतो, ह्याला कॉमा इथून काढून टाका, 3-3चा पिरियड असतो. तर हे 3 आणि हे 3. ठीक आहे, हे झाले वन्सची फॅमिली, हे वन्स पिरियड, हे 1000 पिरियड, हे मिलियन पिरियड आणि हा बिलियन पिरियड. तर म्हणजे हा किती झाला, 100 करोड म्हणजे 1 बिलियन. म्हणजे याचा पहिल्याचा पेअर कुठला येतोय, आर है ना. फर्स्ट नंबर जो आहे ना त्याची पेअर कुठली येते, आर. ठीक आहे, सेकंड बघा, सेकंड मध्ये काय लिहिलं आहे, 10 लाख. आता 10 लाख कसं लिहितो आपण, 10 आणि लॅक म्हणजे 50, 1 2 3 4 50. ठीक आहे, आता याला आपल्याला इंटरनॅशनल मध्ये लिहायचं आहे, तर काय करावं लागेल, हे 3 परत हे 3, 1000 वन्स 1000 मिलियन, म्हणजे 10 लाख म्हणजे काय होते 1 मिलियन. म्हणजेच सेकंडचं काय येतं, इथं पेअर एस येतोय. ठीक आहे, थर्ड बघा काय आहे, 100,000, 100,000, 100 आणि 1000, 1000ला किती झिरो असतात, 1 2 3 0. ठीक आहे, 100,000 म्हणजे काय होणार, आता याला हे इंटरनॅशनल मध्ये दिलेलं आहे, आपण इंडियन मध्ये कसं करूया, याला 1 लाख लिहूया. ठीक आहे, त्याचा कुठलं पेअर येते, थर्डचा क्यू येतोय, थर्डचा पिरियड मॅचिंग येतोय क्यू. ठीक आहे, 1 लाख येतं ना, 100 हे 100 आणि हे 1000 म्हणजे किती झाले, 1 लाख है ना. 5 झिरो आहेत तर हे 1 लाख झालं. इंडियन पिरियड आपण पहिले 3 सोडतो आणि मग 2-2चे पिरियड असतो आपला. ठीक आहे, हे तर 1 लाख झालं. त्याच्यानंतर फोर्थचं बघा, आता फोर्थ मध्ये काय लिहिलेलं आहे, 100 आणि टेन्स, 100 आणि टेन्सचा अजून एक झिरो लावून द्यायचा, किती झाले 1000. मग याचा पेअर कुठला आलाय, पी. बस एवढं सोपं आहे. ठीक आहे, काही नाही, जिथे इंटरनॅशनल दिलेलं आहे त्याला इंडियन दिलं असेल तर त्याला इंटरनॅशनल चेंज करायचं आहे आणि याला मॅच करायचं आहे. ठीक आहे, तर पहिल्याचं आर कुठे कुठे आहे बघा, इथे आणि इथे आहे, ह्या दोनपैकी एक कुठलं तरी आहे. सेकंडचं एस आहे. थर्डचा क्यू कुठे दिलेला आहे, सी मध्ये दिला आहे, याचा अर्थ आपला ऑप्शन नंबर सी येणार आहे. फोर्थचं पी आलेलंच आहे बघा, फोर्थचं पी आलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे आपला टोटल 30 क्वेश्चन कंप्लीट झाले. चॅप्टर 1 नोईंग अवर नंबरचे टोटल 30 क्वेश्चन आहेत, त्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण आपल्या कंप्लीट झालेले आहेत. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट चॅप्टर चालू करूया, चॅप्टर नंबर 2 काहीतरी होल नंबर आहे. ठीक आहे, तर आपण उद्यापासून नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ठीक आहे, 10 क्वेश्चनच घेऊया, कारण 30 क्वेश्चन आहे प्रत्येक चॅप्टरमध्ये. तर 10 केले तर 3 व्हिडिओ, एका चॅप्टरचे 3 व्हिडिओ तयार होतील आपले. ठीक आहे, थोडासा लेंदी होतो व्हिडिओ, पण ठीक आहे, तुम्ही कंटिन्यू नाही बघायचं, थोडे 2 क्वेश्चन 5 क्वेश्चन तुमच्या सोयीनुसार करा, तुम्हाला जेवढं करता येईल तुमची कॅपॅसिटीनुसार. एका व्हिडिओमध्ये पूर्णच्या पूर्ण 10 क्वेश्चन करता असेल तर 10 करा, नाहीतर 2-2 केले तरी चालते, 5-5 केले तरी चालते, ते तुमच्यावर आहे. तुम्ही किती वेळेस तुम्ही त्या व्हिडिओला पुन्हा पुन्हा तुम्ही ओपन करून प्रॅक्टिस करू शकता, तसं ते तुमच्यावर आहे. ठीक आहे, असं जरुरी नाही की एक व्हिडिओ कंटिन्यू आता अर्धा-पाऊण तासाचा आहे तर कंटिन्यू अर्धा-पाऊण तास बघितलंच पाहिजे, आहे की नाही. तुम्हाला जो क्वेश्चन किंवा
एखादा क्वेश्चन तुम्हाला येतोय, एखादा नाही येत आहे, तर तोच क्वेश्चन तुम्ही तो व्हिडिओमध्ये सर्च करून बघू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही आतापासूनच, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे, या सुट्ट्यांचा फायदा घ्या आणि आतापासूनच ऑलिम्पियाडची तयारी चालू करा. कारण एकदा स्कूल सुरू झाल्यावर तुम्हाला वेळ फार कमी मिळतो, कारण स्कूलचं होमवर्क आणि बाकीचा अभ्यास, ठीक आहे ना, वेगवेगळे टेस्ट ते सगळं बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज असतात, त्याच्यामध्ये वेळ मिळत नाही आपल्याला. तर आता आपल्याकडे वेळ आहे, तर करून घ्या, त्याची प्रॅक्टिस करून घ्या छान. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.